जगणे आनंदाचे प्रवचन 10वे भाग 5. तर तो दार आपटून निघून गेल्यानंतर काय होतं? तुम्ही तिथेच बसलेले आहात. मिनिटा 2 मिनिटांनी तुम्हाला तो दिसतोय. त्याचा आवाज पुन्हा तुम्हाला ऐकू येतोय. त्याचा चित्रविचित्र घाबरवणारा चेहरा तुम्हाला पुन्हा दिसतोय. तुमच्या मेंदूला कळत नाही की आता हे प्रत्यक्ष घडतंय का ते जे रेकॉर्डिंग झालं पूर्वी त्याचा रिप्ले चाललाय. समजलं का तुम्हाला? तो रिप्ले झाला रे झाला की तुमच्या मेंदूला हे कळत नाही की आत्ता समोर कुणीही नाही. तो मेंदू आणखीन 1 थेंब का 2 थेंब रसायन तुमच्या रक्तामध्ये ओततो. ते 2 थेंब तुमच्या रक्तामध्ये गेले की तुमचं ब्लड प्रेशर पुन्हा वाढतं, नाडी पुन्हा वाढते, सबंध शरीर पुन्हा तापतं. आता 2 मिनटं झाली. 1 तासाभराने पुन्हा तुम्हाला तो दिसायला लागतो. दुपारी जेवायला बसता त्यावेळेला पुन्हा तो दिसतो. संध्याकाळी घरी जाता आणि बायकोशी बोलता त्यावेळेला पुन्हा तो दिसतो. रात्री झोपायला तुम्ही गेलात की झोप लागत नाही त्यावेळेला पुन्हा तो दिसतो. आता पुन्हा पुन्हा जे दिसतंय त्याला जबाबदार कोण आहे? तो तर 15 सेकंद येऊन जे काही नाटक करायचं ते करून निघून गेला. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री पुन्हा पुन्हा तुम्हाला तो दिसतोय. त्याला जबाबदार तो नाही, जबाबदार तुम्ही नाहीत. मग त्याला जबाबदार कोण? रिप्ले आपोआप चालतो. फार नाजूक मुद्दा आहे. त्याची जबाबदारी तुमच्यावर नाही. त्याची जबाबदारी आपोआप तुमच्यामध्ये जे काही घडतंय, ज्याची सवय लागलेली आहे, जे तुमच्या आतमध्ये प्रोग्रॅम्ड आहे, रिप्ले करण्याची त्याला सवय लागलेली आहे त्याच्यावर आहे. ते ऑटोमॅटिक होतं. तुम्ही जबाबदार असाल तर पटकन बंद कराल ते आपोआप घडतं. हे दुःखाचं मूळ कारण आहे. तर या आठवणी का येतात तुम्हाला? तुम्ही जबाबदार नाही त्याला. जबाबदार नाही म्हणजे काय? तुमच्या नियंत्रणाची गोष्टच नाही ती. आपोआप घडतं. हृदय आपोआप धडकतं, श्वासोच्छ्वास आपोआप होतो, पचन आपोआप होतं. तसा मेंदू आपोआप चालतो. ही प्रक्रिया आहे ती मी बंद करू शकत नाही. अजिबात नाही बंद करू शकत. पहिली गोष्ट, ते तुम्ही सुरू केलं का? केव्हा सुरू झालं? तुम्हाला माहिती नाही. जे तुम्ही सुरूच केलं नाही ते तुम्ही बंद कसं करणार? काल रजनीशांचं प्रवचन ऐकत होतात ना तुम्ही? त्याच्यात त्यांनी सांगितलं की लग्न तुम्ही केलं, ते काही देवाने नाही केलं. लग्न तुम्ही केलं, बायको तुम्ही आणली. तुम्ही बायको सोडू शकता, परंतु कामवासना तुम्ही नाही निर्माण केलेली. तेव्हा पत्नीला सोडलं तरी ती कामवासना तुम्हाला नाही सोडून जाणार. तेव्हा जे तुम्ही सुरू केलंच नाही ते बंद करण्याच्या भानगडीत पडूच नका. मनुष्य हे करायला जातो म्हणून तो दुःख भोगतोय. आपण किती आपल्याला बदलायला बघतो. आत्तापर्यंत बदलू शकलो का? दुसऱ्यांना बदलायचं तर सोडूनच द्या, कारण एकतर दुसरे आपल्या नियंत्रणाखाली नाहीत आणि 24 तास आपण त्यांच्याबरोबर राहू शकत नाही. पण आपण आपल्याबरोबर 24 तास आहोत ना? किती वेळा नियम केला की असं करेन तसं करेन, काही करता आलं? मग हा प्रश्न सोडवावासा नाही का वाटत तुम्हाला? ही मूढता आणि मूर्खता ह्यातून बाहेर यावंसं नाही का वाटत? मग तुम्ही म्हणाल काय करायचं? करायचं हे की हे जे आपोआप चालतं ना त्याच्याकडे पाहायला शिकायचं. हा फार निराळा मार्ग आहे. ही विपश्यना आहे. विपश्यना म्हणजे काय? जे जसं आहे तसं शुद्ध बघायचं. आपण आता इथे बसलो, डोळे मिटा क्षणभर. तो पक्षी तिथे कुरूक कुरूक आवाज करतोय, भांड्यांचा आवाज येतोय, लोक तिथे बोलतायत, किती तऱ्हेचे आवाज येत आहेत. निरनिराळ्या तऱ्हेचे पक्षी आवाज करतायत. इकडे सुतारकाम चाललं आहे, टकटक चाललं आहे. त्याने थोडासा त्रास होतो का? नाही होत. का नाही होत त्रास तुम्हाला? कारण यू आर अनकन्सर्न, यू इग्नोर इट. त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. पण मेंदूमध्ये जे चालतं त्याच्याकडे तुम्ही एवढं लक्ष देता, त्यामुळे एवढी गडबड होते म्हणून सांगू. बाहेरच्या बाजूलासुद्धा समजा तिथे कोणीतरी बोलतंय आणि तुम्ही ठरवलं की आता नाही त्यांनी असं बोलता कामा, तर तुम्हीच भांडण कराल त्यांच्याशी. माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये वयाच्या 40व्या वर्षापर्यंत आवाजाने मी अतिशय त्रस्त होत असे. बाळंतपणाचा डॉक्टर होतो. 20-20 तास, 22-22 तास काम करायला लागायचं. प्रायव्हेट हॉस्पिटल, पब्लिक हॉस्पिटल. रात्रीचं जागरण झालं नाही
अशी क्वचितच रात्र येत असे. कुणाचं बाळंतपण करा, कुणाचं सिझेरियन करा, कुणाला पोटात दुखतंय तर ॲडमिट करा, इतर ऑपरेशन्स करा. त्यामुळे दुपारी तास दीड तास झोपणं हे माझ्या दृष्टीने नितांत आवश्यकच नव्हे तर अनिवार्य होतं. आणि आपल्या इथे तर दुपारी सगळ्या तऱ्हेचे आवाज चालू असतात. काम करून येऊन दुपारी झोपलो की कुठला तरी आवाज होऊन मला जाग यायची आणि जाग आल्यानंतर खूप बेचैनी व्हायची. पहिल्यांदा मी रजनीशांना भेटलो माझ्या वयाच्या 40व्या वर्षी. नमस्कार करून मी एकच प्रश्न विचारला. म्हटलं, आवाजाचा हा जो त्रास होतोय यासाठी काय उपाय करायचा? तेव्हा त्यांनी मला एक किस्सा सांगितला. म्हणाले, मी एकदा नाशिकला गेलो होतो. सर्किट हाऊसमध्ये मला उतरवलं. रात्री 9:30 ते 9:45च्या सुमारास मी झोपायला गेलो आणि 10:30 ते 11च्या सुमाराला तिथे इतर कोणी मिनिस्टर वगैरे मंडळी आली. बरीच लोकं होती आणि त्यानंतर थोड्या वेळाने खूप आरडाओरडा ऐकायला येऊ लागला. म्हणून मी खोलीचं दार उघडून बाहेर आलो तर ते मिनिस्टर वगैरे जे कोण आले होते ते तिथल्या वॉचमनला, नोकरांना जोरजोरात ओरडत होते. ते सगळ्या लोकांना दम भरत होते. इतकी कुत्री भुंकतायत, तुम्हाला काही अक्कल आहे की नाही? कुत्र्यांना हाकला. रात्री 12:30 वाजता रस्त्यावरून कुठे हाकलणार? तर मी तिकडे गेलो. मला त्यांनी विचारलं, सर आप कौन है? मी सांगितलं की मी असं असं अमुक अमुक आलो आहे म्हणून. त्यांनी विचारलं की खोलीत झोपला होतात का तुम्ही? तुम्हाला झोप आली? कुत्रे भुंकतायत तिथे. तर मी म्हणालो, कुत्री त्यांचं काम करतायत, मी माझं काम करतोय. कुत्र्यांना रात्री भुंकायचं आहे ते त्यांना भुंकू देत, मला झोपायचं आहे मी झोपतो. रजनीश मला म्हणाले की ह्या जगामध्ये आवाज कमी होणार नाही, होता होता आवाज आणखीन वाढणार आहे. मग काय करायचं? तर त्यांनी मला 2 उपाय सांगितले. एक म्हणाले, कानामध्ये इयरप्लग घालायला शिका. डोळे बंद करता येतात, कान बंद करता येत नाहीत. गुरूंना शिष्य आणि शिष्याला गुरु बरोबर भेटला. तेव्हापासून आज 40 वर्ष कायम माझ्याबरोबर इयरप्लग्स असतात. ज्या वेळेला असं वाटतं की आपल्याला जरा विश्रांती घ्यायची आहे तेव्हा इयरप्लग्स वापरायचे. पण हा तात्पुरता उपाय आहे. महत्त्वाचा उपाय आहे की आवाज ज्या वेळेला येतात तेव्हा मनात असं म्हणा, हे आवाज ऐकण्यासाठीच यावेळेला माझा अवतार झाला आहे. काय मस्त आवाज येत आहेत. म्हणजे काय झालं, स्वीकारायचा भाव आला. मला संगीताची खूप आवड आहे. चांगलं संगीत ऐकायला आवडतं, म्हणजे चांगले आवाज ऐकायला आवडतात. कट कर कर म्हणजे तारेने कसा तरी आवाज काढला की अंगावर शहारे यायचे. वर्षानुवर्ष ह्याबद्दलचा तिरस्कार रेकॉर्डेड होता आणि तो रेकॉर्डेड होता तो रिप्ले व्हायला लागला की सबंध शरीरामध्ये दुःखद संवेदना व्हायला लागायच्या. घरामध्ये आमची मुलं खेळत असायची. मुलांचा आवाज वाढला की मी त्यांना जोरात ओरडायचो, चला बाहेर सगळे, कुठेतरी बाहेर खेळायला जा. आता आमची मुलं मोठी झाली आहेत, त्यांना मुलं झाली आहेत. आता हे मी असं स्वीकाराच्या भावाने सांगायला लागलो की ती मला म्हणतात, हे त्यावेळेला का नाही सुचलं तुम्हाला? आमच्यावरती किती ओरडत होतात तुम्ही. म्हटलं काय करू, दुर्दैवाने मला शिकवणारं कुणी नव्हतं. वयाची 40 वर्ष उलटून गेली. त्यानंतर आम्हाला जाण यायला लागली की आपण फार चुकीच्या पद्धतीने जगतो. जगाशी वैर काय म्हणून? जग त्याच्या चालीने चालतं, चालू दे ना त्याला, तुम्ही तुमच्या चालीने चाला. हे मनाच्या स्तरावरचं शिकणं नाही. प्रतिक्रिया उमटणार. प्रतिक्रियेला तुम्ही काहीही करू शकत नाही. समजा तुम्ही विपश्यनेमध्ये पुढे गेलात आणि बुद्ध झालात, व्हाल एके दिवशी. त्यावेळेला मघाशी सांगितलं तसं तो कुणी येतो आणि तसाच सीन 15 सेकंदाचा करतो. तर तुम्ही बुद्ध झाल्यानंतरसुद्धा 15 सेकंदांच्या सीनने तुमच्या मेंदूमध्ये जी प्रतिक्रिया उमटणार ती तशीच उमटेल. त्यामध्ये फरक नाही पडणार. कारण तो मेंदू हजारो कोटी वर्षांचा आहे आणि तो आतमध्ये रेकॉर्डेड आहे. तुम्ही बुद्ध झालात तरी रसायनाचा तो एक थेंब पडणारच आहे. परंतु तो पडला रे पडला आणि सबंध शरीरामध्ये संवेदना व्हायला लागल्या की बुद्धत्व प्राप्त झाल्यामुळे तात्काळ तुम्ही जागे व्हाल. बघाल की पूर्वस्मृतीमुळे ही संवेदना चालली. हे जे बघणं आहे याला ज्ञानाग्नी म्हणतात. हा अग्नी आहे. त्याच्यासमोर जे काही येतं
ते जळून खाक होतं.